त्याला न्याय मिळावा। त्यामुळे कितीही दुर्दैवी घटना असली तरी एक आशेचं किरण एवढंच आहे की सगळ्यांनी स्वतःचे राजकीय मतभेद बाजूला ठेवून माणुसकीचा नात्याने मीडिया आणि हे सगळे लोक आज उभे आहेत आणि शेवट जोपर्यंत त्या कुटुंबाला दोन्ही कुटुंबांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माणुसकीच्या नात्याने सगळं राजकारण बाजूला ठेवून त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आज हे सगळे प्रयत्न करत आहेत। अंजली दमानियाताई असतील त्यांच्याबद्दलही मी तुमच्या चॅनलवर सातत्याने पाहते, त्या तिथे जाऊन राहिल्या, त्यांनी अनेक प्रश्न विचारले। त्यामुळे गेले 30 दिवस सातत्याने हे सगळे माझ्या बरोबर आज बसलेले श्री सुरेश धस असतील, अंजली दमानियाताई असतील, या सगळ्यांनी अनेक प्रश्न विचारलेत, काहींची उत्तरं मिळाली, काहींची नाही। मी गेले अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये काम करते म्हणून मी एक थोडासा वेगळा प्रश्न ह्याच केस मधला मांडण्यासाठी यांच्या सगळ्यांच्या मदतीने आणि परवानगीने इथे बसलेली आहे। पीएमएलएचा कायदा हा ब्लॅक मनी म्हणजे काळा पैसा रोखण्यासाठी याच्यासाठी पीएमएलएचा ऍक्ट यूपीए सरकारने आणलेला आहे। त्या काळातली भाषणात काय पार्लमेंटमध्ये झालं आता हे त्या इतिहासात मी पडत नाही, पण पीएमएलए ऍक्ट आला। पीएमएलए ऍक्ट मध्ये असं लिहिलेलं आहे, हा तो पीएमएलए ऍक्टचा कागद आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यात काही नवीन नाही। ऑफेन्सेस अंडर इंडियन पिनल कोड 45 ऑफ 1860 त्याच्यात नंबर आहे 384 आणि 389। ऑफेन्सेस रिलेटिंग टू एक्सटॉर्शन जे हा पीएमएलएचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये एक्सटॉर्शन हे पीएमएलए मध्ये येतं। आता मला दोनच प्रश्न सरकारला विचारायचे कारण का हे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर येतं। आता हा एक कागद जो सातत्याने बजरंग अप्पा आणि संदीप भैया मांडतायत, तुम्हाला आधी दाखवलेला आहे की ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स हे केंद्र सरकारमध्ये येतं। या कागदावर असं लिहिलेलं आहे, तारीख आहे 14/3/2022 साली वाल्मिक कराडांच्या नावाने हा कागद आहे। हा तुम्ही सगळ्यांनी कदाचित तुमच्या चॅनलवर पाहिलेला आहे। हा फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे, त्याची ही नोटीस आहे, ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं। हा झाला पहिला मुद्दा, हा पीएमएलएचा आहे। आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्सटॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्सटॉर्शन मध्ये आज आहे। त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्सटॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिंपल इट इज। ह्याच्यात अनेक उदाहरणं महाराष्ट्रात गेल्या 4 वर्षात आपण पाहिली। मग अनिल देशमुख असेल, संजय राऊत साहेब असतील, नवाब मलिक असतील, किती तुम्हाला उदाहरणं सांगू ज्याच्यात पीएमएलए मध्ये ज्या पद्धतीने म्हणजे देशमुख साहेब, अनिल देशमुख साहेबांची तर केस हिअरसे होती, कोणीतरी म्हणलं माझ्या कानावर अशी गोष्ट आली, आजही कुठलाही प्रूफ नाही। कानानी म्हणजे एकाने सांगितलं की 100 कोटी रुपये मागितले म्हणून त्यांच्यावर पीएमएलए झाला, ईडी लागली, त्यांना अटक झाली। इथे तर आहे हा कागद, इथे आहे त्याच्यामध्ये कंपनीची, आता कंपनीचा कागद हा एफआयआर आहे। ह्याच्यामध्ये या एफआयआर आहे 11/12/24 त्याच्यात हा पुरा कागद आहे। हा एफआयआर जो झालेला आहे त्याच्यात वाल्मिक कराडांचं नाव आहे, हे बघा इथे वाल्मिक कराडांचं नाव आहे आणि वाल्मिक कराडांचं नाव असताना त्या एफआयआर मध्ये हा कोणी राजकीय व्यक्तीने केलेला एफआयआर नाहीये, हा कंपनीने केलेला एफआयआर आहे। इथे बघा अवधा कंपनीने 2 कोटी रुपये 28/5/24 हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, आय एम हॅपी टू शेअर देम। याच्यामध्ये म्हणजे तुम्ही विचार करा की खून झाला जेव्हा संतोष भाऊंचा तेव्हा 2 दिवस आधी ऍक्शन झाली नव्हती जेव्हा पोलिसला माहिती होतं, आणि एक्सटॉर्शन जेव्हा झालं ऑलरेडी ही ईडीची नोटीस वाल्मिक कराडांच्या नावाने ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे,